आणि यानंतर एक मागणी समोर येते। भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेते करा। जाधवांच्या मानसिक त्रासाचा फटका आमच्यासारख्या शिवसैनिकांना बसतोय। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय। ठाकरेंनी दिलेल्या पत्राची अंमलबजावणी करा अशी विनंती नार्वेकरांनी केलेली आहे। विधानसभा आणि विधान परिषदेत अजूनही विरोधी पक्षनेता नाहीये आणि मिलिंद नार्वेकर यांचं हे ट्विट सध्या आपण पाहतोय। वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। वेदांत, नार्वेकरांना नेमकं सुचवायचं काय आहे? भास्कर जाधवांच्या मानसिक त्रासाचा फटका आमच्यासारख्या सामान्य शिवसैनिकांना बसतोय असं नार्वेकर म्हणतात। वर्धापन दिनी एक व्हिडिओ जो त्यांनी एक्स पोस्टमध्ये ट्विट केलेला, एक्स पोस्टमध्ये अपलोड केलेला आहे, त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की विरोधी पक्षनेत्याचं जे पत्र आहे उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना दिलेलं, त्या पत्राची अंमलबजावणी करावी आणि विरोधी पक्षनेतेपद भास्कर जाधवांना द्यावं। याचं कारण त्यांनी सांगताना म्हटलंय की ज्या प्रकारे तो व्हिडिओ पोस्ट केला, व्हिडिओमध्ये भास्कर जाधव असं म्हणतात, नार्वेकर कोण मोठे लागून गेले, आणि त्याच्यावर उत्तर मिलिंद नार्वेकर यांनी दिलेलं आहे। त्यामुळे एक प्रकारे ठाकरेंच्या दोन नेत्यांमध्ये ही धुसफूस पाहायला मिळते। मिलिंद नार्वेकरांना जे काही उद्देशून भास्कर जाधव म्हणाले त्यावर त्यांनी उत्तर दिलं। त्यांचं असं म्हणणं आहे की भास्कर जाधवांचं फ्रस्ट्रेशन आहे आणि त्या मानसिक त्रास जो आहे तो आमच्यासारख्या शिवसैनिकांना होत आहे, आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांना त्यांनी विनंती केली आहे की जे विरोधी पक्षनेते पदाचं पत्र उद्धव ठाकरेंनी दिलं आहे त्याचा विचार करावा। पण नार्वेकरांबद्दल भास्कर जाधवांच्या मनात एवढा रोष, एवढा राग नेमका काय आहे की आता त्याचं जाहीर प्रकटीकरण सोशल मीडियावर सुद्धा व्हायला लागलंय? त्या मागचं नेमकं कारण कळलेलं नाही, कारण वर्धापन दिनाच्या दिवशी काही माध्यमांना प्रतिक्रिया भास्कर जाधव देत होते आणि भास्कर जाधव प्रतिक्रिया देत असताना मागून मिलिंद नार्वेकर यांची गाडी आली, हॉर्न वाजला, आणि ही गाडी नेमकी कोणाची असं जेव्हा भास्कर जाधवांनी विचारलं तेव्हा त्यांना कळलं की मिलिंद नार्वेकरांची गाडी आहे। त्यामुळे त्यांनी सांगितले की नार्वेकर कोण लागून गेले असं म्हटलं, आणि त्यावर आता ही प्रतिक्रिया मिलिंद नार्वेकर देतात। मिलिंद नार्वेकरांचं हे म्हणणं आहे की एक फ्रस्ट्रेशन भास्कर जाधवांचं आहे आणि त्याचा त्रास आम्हाला होत आहे। वेदांत, आज ठाकरेंच्या शिवसेनेकडून सगळ्या आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे। विधानसभा आणि विधान परिषदेचे आमदार तिकडे असतील। आजच्या बैठकीमध्ये याचे काही पडसाद उमटू शकतात का? नक्कीच, कदाचित मिलिंद नार्वेकर हा मुद्दा उद्धव ठाकरेंसमोर मांडू शकतात। यावर नेमकी भास्कर जाधवांची काय प्रतिक्रिया असणार, कारण अशा प्रकारे जाहीररित्या दोन नेत्यांमध्ये ही धुसफूस समोर येणं, म्हणजे एक्सपोजच्या माध्यमातून असू द्या किंवा मग माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर असू द्या, त्यावर अर्थातच उद्धव ठाकरे काय समजूत काढतात किंवा उद्धव ठाकरे काय याच्यावर दोन्ही नेत्यांना सांगत हे बघावं लागेल। कारण आमदारांची बैठक दुपारी 2:30 वाजता आहे आणि त्यामध्ये अर्थातच विधानसभाचे आमदार म्हणून भास्कर जाधव आणि विधान परिषद आमदार म्हणून मिलिंद नार्वेकर सुद्धा उपस्थित राहतील। त्यामुळे अर्थातच या मुद्द्यावर चर्चा केली जाईल असं दिसतंय। वेदांत, असं आहे की भास्कर जाधवांची नाराजी फक्त आत्ताची किंवा त्या व्हिडिओपुरती नाहीये। याआधी सुद्धा भास्कर जाधवांनी आपली नाराजी अनेकदा उघड केलेली आहे। त्यांच्या नाराजीच्या चर्चा सातत्यानं आपल्यामध्ये माध्यमांमध्ये सुद्धा होत असतात। भास्कर जाधव एवढे नाराज नेमके काय? नाही, भास्कर जाधवांनी पक्षामध्ये सुद्धा काही नेत्यांच्या कार्यपद्धतीवर अनेकदा बोट ठेवलेलं आहे। ते स्पष्टपणे या परखडपणे त्यांनी आपलं मत मांडलेलं आहे। याआधी सुद्धा आपण विनायक राऊत असतील किंवा संजय राऊत असतील यांच्या संदर्भात सुद्धा अशा प्रकारची वक्तव्य त्यांनी केली आहेत। यावर आपण भास्कर जाधवांना सुद्धा मुलाखतीमध्ये विचारलं, त्यांचं म्हणणं आहे की मी परखड बोलतो, स्पष्ट बोलतो, माझा राग कोणाला येत असेल तर त्याला त्याची काळजी मी करत नाही किंवा मी त्याचा विचार करत नाही, आणि त्यामुळेच अशा पद्धतीने जेव्हा वर्धापन दिनी नार्वेकरांसंदर्भात जे काही भास्कर जाधव बोलले त्यानंतर आता याचं एक प्रकारे उत्तर मिलिंद नार्वेकर यांनी या एक्सपोजद्वारे केलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीसांना विनंती केली आहे की भास्कर जाधवांचा विरोधी पक्षनेते पदाचा विचार करावा। वेदांत, विनंती आहे सोबत राहा। शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे सध्या आपल्यासोबत आहेत। सुषमाताई, नमस्कार। भास्कर जाधव आणि मिलिंद नार्वेकर या दोन नेत्यांमधली अंतर्गत नाराजी, धुसफूस आता सोशल मीडियावर देखील समोर यायला लागली आहे। मिलिंद नार्वेकरांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या भास्कर जाधवांच्या मानसिक त्रासाचा आम्हाला त्रास होतोय सर्वसामान्य शिवसैनिकांना। प्रतिक्रिया आपली? नार्वेकरांचं ट्विट खरंच वाचलेलं नाही, बघितलेलं नाही। काय ट्विट केलंय हे मी एकदा आधी समजून घेते। दुसरी गोष्ट अशी की भास्कर दादांचं मला नाही वाटत की या संबंधाने काही मत असू शकेल किंवा त्यांनी काही मत व्यक्त केलेलं आहे। त्यामुळे सोशल मीडियावर जे काही असं वाद फुलवण्याचा प्रयत्न केला जातो त्यावर मला वाटतं की मी मत मांडणे इतकं उचित
नाही, ते वाद फुलवण्याचा प्रयत्न होत नाहीये. झालं असं की वर्धापन दिनाच्या दिवशी एक व्हिडिओ समोर आला आणि त्यात भास्कर जाधव माध्यमांसमोर हे म्हणाले की मिलिंद नार्वेकर कोण मोठे लागून गेले आणि त्यावर आता मिलिंद नार्वेकरांचं हे ट्विट समोर येतंय. ही अंतर्गत धुसफूस समोर येते. भास्कर दादांचा तो एक स्पष्ट वक्तेपणाचा स्वभाव आहे. त्यांना असं वाटलं असेल किंवा हे लोकांमधनं निवडून आले आहेत, एका पक्षाचा सचिव आहे आणि सहज कारण भास्कर दादा एक सिनियर लीडर आहेत. त्यामुळे कदाचित आपल्या हक्काने आपल्या समोरचा माणूस असा तो सहज बोलण्यामध्ये तो शब्द गेलेला असेल आणि त्याचं काहीतरी राईचं पर्वत होऊ शकतो. फ्रस्ट्रेशन असा शब्द मिलिंद नार्वेकरांनी त्यांच्या ट्विटमध्ये वापरलाय. कसलं फ्रस्ट्रेशन आहे, कुणाचं फ्रस्ट्रेशन आहे भास्कर जाधवांना? मला नाही वाटत असं काही फ्रस्ट्रेशन वगैरे असेल म्हणून. भास्कर दादांचा स्वभाव अत्यंत मनमोकळा आहे. त्यामुळे ते सहज बोलून गेले असतील आणि त्याचे काही वेगळे अर्थ काढण्याची गरज नाही. पण कदाचित ह्या सगळ्या चर्चा ज्या पद्धतीने सोशल मीडियावरती झालेल्या आहेत त्यामुळे कदाचित एका अर्थाने नार्वेकरांना थोडंसं अनइझी अस्वस्थ वाटलं असेल किंवा त्यांना वाटलं असेल की ह्या चर्चा ज्या वेगळ्या अंगाने दाखवण्याचा प्रयत्न केला गेला त्यामुळे कदाचित ती प्रतिक्रिया नार्वेकरांकडून आली असेल. याच्या पलीकडे काही. ठीक आहे सुषमाताई, आभार आपले, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली त्यासाठी. आणि या सगळ्या संदर्भात वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत होते. वेदांत, तुझेही आभार. दरम्यान हाच धागा पकडत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खोचक टिप्पणी केली आहे. पाहूया. आपल्याला कल्पना आहे की भास्करराव अलीकडच्या काळात खूप रागवतात. तुम्ही कालच बघितलं असेल की ते आपले मिलिंद नार्वेकर 2-4 वेळा हॉर्न वाजवल्यानंतर भास्कररावनी त्यांचंच ऑपरेशन तुडवा करून टाकलं.